सो वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल गाईज. स्वागत आहे तुमचं आमच्या नव्या एका व्लॉगमध्ये. आणि यस, तुम्ही पहिल्याच्या व्हिडिओवर खूप जास्त प्रेम दिलं, म्हणजे आम्हाला व्ह्यूज चांगले आले. म्हणजे 600+ आपला व्हिडिओ गेला आहे मस्तानी मँगोचा. आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला, एकदम भारी म्हणजे मोटिवेशन मिळालं. 500-600 व्ह्यूज पण कमी नाही आहे, कारण की ही जस्ट आमची स्टार्टिंग आहे गाईज. सो एकदम छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. आणि आजचा ब्लॉग मी घरूनच स्टार्ट करतो आहे, कारण की घरी आज साक्षी हा वॉल साक्षी डेकोर करणार आहे, कारण की हे सगळं खूप घाण झालं आहे. तर ह्याला सगळं मेकओव्हर साक्षी करणार आहे. आणि हा आजचा डे 1 आहे. आज अर्धं काम साक्षी करून घेईल आणि बाकीचं जे काम आहे उद्या ते ह्या साईडला होईल. सो हा ब्लॉग मी तुम्हाला दाखवतो सगळा. तर हा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवायला आणि मिळतील. आणि आम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स देत आहे, सो थँक्यू सो मच गाईज. सो मोटिवेशन मिळते ह्या गोष्टींमुळे, कारण की जस्ट आमची स्टार्टिंग आहे. आणि स्टार्टिंगला जर एवढा रिस्पॉन्स मिळत असेल, सो इट्स अ ग्रेट. सो भारी वाटलं गाईज. तर ही सगळी वॉल डेकोर करायची आहे. म्हणजे आपण जेव्हा यूट्यूबचे व्हिडिओ बनवू तर थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला भारी वाटलं पाहिजे. सो त्या हिशोबाने ठरवलं होतं की आता ह्याला डेकोर करू आपण. खूप थोडंसं मेसी वाटत असेल तुम्हाला, पण याचा रिझल्ट खतरनाक येईल. आणि ह्यामध्ये काय काय करायचं आहे ती साक्षी तुम्हाला सांगेल. तर हे काय काय घेतलेलं आहे तू इथे? हे लेफ्ट ओव्हर कलर आहे. ओके. ही वॉल मेकओव्हर आहे ना, मी जी करणार आहे ती पूर्ण स्क्रॅच मधून करते, कारण मी नवीन कलर पण नाही घेतला, कारण कलर पडलेला आहे घरामध्ये ऑलरेडी. सो हे बघा किती मोठे कलर आहे. कलरचा डब्बा आहे. आणि हा कलर लागेल या सो चला बघूया. आता मी कलर काढत आहे. लेट्स गो. सुरुवात कुठून करणार तू? इकडून? पण पहिले ना, लेट्स गो. आता मी घेतलाय मास्किंग टेप. मास्किंग टेपचा यूज होतो आपल्याला, हा पूर्ण त्याला कलर लागू नये म्हणून याला कलर. तुम्हाला वाटत असेल की मी का बरं करत नाही, ही का बरं करते, त्याचं मेन रिझन आहे. ठीक आहे, त्याचं मेन रिझन मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. दिस आणि दिस. लाईट बंद करतो, कारण की शी इज आर्टिस्ट. तिला माहिती कलर कॉम्बिनेशन काय, सगळ्या गोष्टी काय, म्हणून मी त्यात इंटरफेअर करत नाही. सो तिला माहिती की इथं चांगलं काय दिसेल, काय करता येईल, तर ती करते. आणि मी करतोय शूट. यस. सो बघूया आता लुक कसं वाटतं. बाहेरचं वेदर पण झालंय बाई. मी व्हिडिओ बनवत नाही त्याचं कारण असं आहे आमच्या दोघांचं पण, कारण की बाहेर ऊन खूप जास्त आहे. आणि बाहेर निघायचं म्हणलं तर ॲटलिस्ट आपण 4 किंवा 3 वाजता निघायला पाहिजे, कारण की एकदम सन प्रॉपर असतो व्हिडिओ काढण्यासाठी. पण तो मिळत नाही गायचं. आणि जर लवकर गेलं तर उन्हामुळे तब्येत खराब होऊ शकते. सो त्यामुळं आम्ही ना थोडंसं बाहेर निघत नाही आहे, व्हिडिओ काढत नाही आहे. तर जसं ऊन थोडंसं कमी होईल ना, आपले व्हिडिओ आपण कंटिन्यू बाहेरचे चालू करू. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी वेदर बाहेरचं. देखो, हे बघा, आत्ता 7 वाजले तरी बघा अजून उघाड आहे. आणि ऊन एवढं खतरनाक आहे ना एकदम. सो चला तुम्हाला दाखवतो मी. सुरुवात केली आहे. AC पण लावलेला आहे, काम पण चालू झालेलं आहे. तुमची पगार तुम्हाला वेळेवर मिळून जाईल. ठीक आहे. सो हे काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे. मस्तपैकी मिक्स करा, काय काय करायचं ते करा. आणि एकदम भारी आम्हाला करून द्या. आणि AC बघा, यांना AC पण लागतोय. AC एक्सपेन्सिव्ह वर्कर, व्हेरी एक्सपेन्सिव्ह वर्कर गाईज, व्हेरी प्रोफेशनल वर्कर, व्हेरी प्रोफेशनल. आणि हे बघा माझं सामान. हे बघा हेल्मेट बघा भावांनो, एक्झॉरचं हेल्मेट आहे, एक्झॉर एपेक्स हंटर. आणि हा माईक बघा, हे बघा. हेच आम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सुधारायचं आहे, म्हणून थोडंसं मेहनत घेऊ आणि याला भारी बनवू. लेट्स गो. करा चालू.
पब्लिकला बघू द्या जरा एकदम याचा आउटपुट कसा दिसतो. पहिला हात लागलेला आहे, पहिला हात. पण भारी वाटेल हा इकडं एकदम कलर चांगला वाटेल हा गाईस. तुम्हाला कसं वाटतं गाईस कमेंट करा. आणि ह्यामध्ये आपण ॲड ऑन अजून करू शकतो ते सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करा. आणि खूप सगळे व्हिडिओ लोक बघतात, सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा. आणि पुण्यामध्ये अजून तुम्हाला कुठं फिरायचं ते सांगा, आम्ही तुम्हाला घेऊन चालतो. कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आहे, काय खायचं आहे सांगा. फक्त तुमच्यासाठी काय मस्त जाऊ आपण, फिरू, खाऊ पिऊ, शॉपिंग करू. आणि नेक्स्ट आपण जाणार आहे, लवकरच बाहेर जाणार आहे आपण. ते तुम्हाला आम्ही सांगू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही कुठं जाणार आहे. त्याची तयारी ऑलरेडी चालू आहे आमची. तर लवकरच बाहेरचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. फास्ट केला तू पण तरी वाटलं नाही. आत्ताशी 10 झाले असतील, 10 मिनिटांमध्ये बघा फोकस करते बघा. आणि याच्या अगोदर या वॉलला मी पूर्ण पुट्टीने जिथे क्रॅक्स वगैरे होते तिथे पुट्टीने मी भरलं. पुट्टी झाल्यानंतर रेस्ट देऊन मी त्याला सँडिंग पण केलं. आणि सँडिंग नंतर आत्ता मी याला कलर करते. असा दिसतोय. आणि हे एवढं करायचं आहे, एवढे बघा. हे सगळं ऑलरेडी तिने सगळं केलं होतं सँडिंग. वाईड अँगलमध्ये घेतो हे बघा. हे सगळं एवढं करायचं आहे. आणि त्यानंतर या साईडला वेगळं काहीतरी येईल, ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. आमचं व्हिडिओ म्हणजे हे डेकोर करण्याचं रिझन हे आहे की आम्हाला ना एकदम प्रॉपर सेटअप नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ शूट करतो किंवा साक्षी व्हिडिओ शूट करते ना, एक बॅकग्राऊंड प्रॉपर आपल्याला दाखवायचं आहे प्रोफेशनल. म्हणून ही एक जे स्टार्टिंग आहे आणि ह्याला आपण अजून भारी करणार आहे. आणि ऑलरेडी अजून एक आपला फ्लॅट आहे, तिथं पण आपल्याला यूट्यूबचं स्टुडिओ एकदम खतरनाक आपण बनवणार आहे. काय म्हणते तू? या म्हणजे तो पूर्ण हेच करणार आहे. तिकडचा जो स्टुडिओ ते पण साठीच करणार आहे. तर गाईज आता खालचा झाला आहे हे बघा. या साईडचा झाला आहे, इथून एवढं पोर्शन झालं आहे. कसं काय एवढा फटाफट करते तू फटाफट. सो हे इतकं झालं आहे आणि एवढं बाकी आहे. चलो देखते गाइस कितने जल्दी होता है. लेट्स गो. तर इतकं काम झालंय, बाकीचं कधीपर्यंत होईल? अर्धा तास. ओके. आणि हे बघा सगळं एकदम मस्त झालेलं आहे काम, एकदम भारी फिनिशिंग. बघा तुम्ही, ज्यांना कोणाला करायचं असेल तुम्ही बिलकुल आम्हाला DM करू नका. हे आमच्या मनाने आम्ही करतोय. तर मित्रांनो आता काम आहे ना थोडंसं जवळपास व्हायला आलं आहे. आणि साक्षीला भूक लागली, तोपर्यंत आपण तिला फ्राईज खाऊ घालू. आणि ती फ्राईज खाईल. हे बघा एवढं इतकं हे सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही पण याआधी म्हणजे कधी घरी ट्राय केलं आहे का कलर मारायचं, ते पण आम्हाला सांगा. कारण की हे फर्स्ट टाईम होतं साक्षीचं. सो तरी त्या मानाने एक नंबर तिने केलं आहे. आणि तुम्ही पण केलं आहे का आधी घरात डेकोर करण्यासाठी स्वतःच कलर केला आहे का ते आम्हाला सांगा. कारण की तिला तर मस्त भारी वाटतंय. कसं वाटतंय तुला? मजा येते मला. आणि हे बघा मेहनतीचं काम आहे, खूप मेहनत लागते गाईज. म्हणजे खरंच कलर काम करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. आपल्याला वाटतं की ते लोक पैसे सांगतात हे सांगतात, पण त्याच्यासाठी मेहनत खूप जास्त असते. तर आत्ता ते आम्हाला वाटतं आहे. आणि याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवतो कसं वाटतं आहे. त्यानंतर या साईडला इकडं पॅनल येईल, ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. सो स्टे ट्यून विथ अस. इथून पुढचं मी तुम्हाला दाखवतो याचा फायनल लुक कसा येतो. सो गाईज आता झालेला आहे ब्रेक. आणि हे बघा हे खाणार आहे आपले वर्कर. आणि हे बघा इतकं फुल काम केलेलं आहे. ठीक आहे खाऊन घे तू. तसं खाऊ. टेक दिस. आणि हे बघा इतकं सगळं काम त्यांनी फटाफट केलेलं आहे साक्षीने. फक्त एवढंच पोर्शन आता बाकी आहे आणि हे पण लवकर होईल. तर गाईज इतका हा कलर झालेला आहे आणि एकदम परफेक्टली झाला आहे, एकदम परफेक्टली. आणि फर्स्ट ट्राय होता तिचा, खतरनाक केलेला आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे. आणि कसं वाटतं आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. असं वाटतं आहे ना प्रोफेशनल असं भारी कलर मारलं आहे म्हणून. तर कसं वाटलं कॉम्बिनेशन
थोडंसं काम बाकी ते झाल्यावर तुम्हाला लगेच दाखवतो. सो गाईज, हा फायनली आपला आउटपुट. हे बघा, इथून इतकी जी भिंत आहे ती कलर केलेली आहे साक्षीने. आणि ह्या साईडला जे आहे ना, या साईडला येणार आहेत पॅनल. या साईडला पॅनल येणार आहेत, म्हणून ह्याचा ओव्हरऑल लुक आहे ना सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो. आणि खूप मेहनत केली आहे नी. खूप मेहनत केली, पण एक असं सॅटिस्फॅक्शन वाटते की स्वतः केलंय आणि ते खूप छान दिसते, तर मला Light खूप लावणार? छान वाटतंय. पूर्ण टोटल किती वेळ लागला? 3 तास. हां, टोटल. तर पूर्ण 3 तासामध्ये इतकं सगळं काम केलंय गाईस. आणि फिनिशिंग बघा, आणि त्या साईडला जेव्हा पॅनल येईल ना, वा, एक नंबर याचा लुक कुठून येईल. तर कसं वाटलं तुम्हाला? आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा तुमचं मत. आणि हा होता आपला व्लॉग. आणि इथलचा जो व्ह्यू आहे, आता हा सेकंड पार्टमध्ये येईल तुमच्यासाठी. सेकंड पार्टमध्ये तुम्हाला फुल दाखवेल की इथलचा डेकोर आपण कसा केला आहे. आणि एक म्हणलं असं तुमच्यासाठी एक व्लॉग बनव, म्हणून हा बनवला गाईज. सो कसा वाटला तुम्हाला आमचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.